नमस्कार मंडळी. 3BHK तर भरपूर मिळून जातील, पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत या बालेवाडी हाय स्ट्रीट जवळ 3BHK डुप्लेक्स अपार्टमेंट. इथे तुम्हाला मिळणार आहे लक्झरी, लाईफस्टाईल अँड मॉडर्निटीचा एक परफेक्ट ब्लेंड. बालेवाडीच्या स्टँडर्डला मॅच होणारा 4.25 एकरचा हा ग्रँड प्रोजेक्ट, जिथे तुम्हाला हे आयकॉनिक 35 स्टोरी टावर्स मिळणार आहेत. आणि महत्वाचा भाग म्हणजे पर फ्लोर 4 अपार्टमेंट, 3 साइडेड ओपन, नो वॉल शेअरिंग, अर्थात प्रायव्हेट अपार्टमेंट्स. आणि इथे जो हा दिसतोय ना भाग, तो म्हणजे तुमचा रूफटॉप ॲम्युनिटीजचा भाग, जो तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळेल. आणि हा दिसणारा तुमचा 35th फ्लोअरवरचा जॉगिंग ट्रॅक, जो 500 मीटरचा असणार आहे. विचार करा, इमॅजिन करा एवढी लक्झरियस लाईफस्टाईल. इथे तसे फक्त एक्सक्लुसिव्ह 3BHK अपार्टमेंट्स आहेत, पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेरियस कार्पेट ऑप्शन्स मिळतील. माझ्या मागे जो हा सॅम्पल फ्लॅट दिसतोय, तो 1200 कार्पेटच्या 3BHKचा आहे. आणि इथे असणार आहे 1500 पेक्षा मोठ्या कार्पेटचा 3BHK डुप्लेक्स, जो आज आपण बघणार आहोत. या सर्वच गोष्टींबद्दल माहिती सांगतो, पण मी एक्साइटेड आहे तुम्हाला हा डुप्लेक्स अपार्टमेंट दाखवण्यासाठी. इथे तुम्हाला 8 फीट हाईटचा सुप्रीम अँड प्रीमियम असा डोर मिळून जातो. सोबत व्हिडिओ डोरबेल तर आहेच, पण त्याच सोबत डिजिटल डोर लॉक सुद्धा. आणि हो, आतमधलं लेआउट आणि डुप्लेक्स अपार्टमेंट कसा असतो हे बघून तुम्हाला खरंच मजा येईल आणि बालेवाडीचा स्टँडर्ड सुद्धा फील होणार आहे. अँड वेलकम टू दी अनपॅरलड लिव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ बालेवाडी. मी असं का म्हणतोय हे तुम्हाला संपूर्ण घर बघितल्यावर कळेल. पण बघा, इथे तुम्हाला एंट्रन्स लॉबी सुद्धा डबल हाईटची आणि एवढी भारी मिळणार आहे. पण खरी मजा आहे ना, मी नेहमीप्रमाणे म्हणतो तशी लिव्हिंग एरियामध्येच आहे. कारण लिव्हिंग एरिया छोटा नाही, अगदी 24.5 फुटांचा मिळतोय. आणि त्यातल्या त्यात सर्वात भारी इथली ही सिटिंग अरेंजमेंट. तुम्ही असंच प्लॅन करू शकता, असंच डिझाईन करू शकता. आणि तुम्हाला एक गोष्ट मनातली सांगू का, इथे या लिव्हिंग एरियामध्ये ही जी पेंटिंग दिसते ना, अगदी अशीच पेंटिंग मी सुद्धा लावली तर घरात भारीच वाटेल. पण माझ्या मतानुसार, इच्छेनुसार मी इथे छत्रपती शिवाजी महाराजांची एक ऑथेंटिक अँटिक अशी पेंटिंग लावेल, ज्यामुळे मला नेहमीच ऊर्जावान फील होईल, खूप जास्त एनर्जेटिक फील होईल. आणि माहिती आहे या लिव्हिंग एरियाची हाईट किती आहे? 21 फूट. आणि तुम्ही मला आत्ता फर्स्ट फ्लोअरवरून तुमच्या स्ट्रेसच्या बाल्कनीमधून बघताय, जिथून तुम्हाला खरंच या लिव्हिंग एरियाचा व्ह्यू असाच दिसेल. किती भारी वाटतंय ना हे सगळं. म्हणजे डबल हाईट अँड डुप्लेक्स असण्याची मजाच वेगळी. आणि तुम्हाला सांगतो, या लिव्हिंग एरियासोबतच डायनिंग एरिया सुद्धा तेवढाच प्रॉपरली अँड परफेक्ट दिलेला आहे. आणि आणखी एक या लिव्हिंगची खासियत अशी की इथली बाल्कनी जी आहे ना, अर्थात स्कायडेक सारखीच आहे, ज्याची हाईट सुद्धा तुम्हाला डबल मिळणार आहे. आणि इकडे बघा, हे जे कर्टन्स आपण ओपन केले ना, तर रिमोटली तुम्ही कंट्रोल करू शकता आणि बघू शकता की फक्त खालच्या बाजूने नाही, तर वरती सुद्धा तुम्हाला ग्लास फसाड्स मिळणार आहेत. अर्थात सर्व फ्लॅट्स फक्त आणि फक्त वेस्ट फेसिंग असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला ईस्ट साईडचा जो काही सनलाईट आहे तो प्रॉपर तुमच्या घरामध्ये एंटर होईल. वरच्या आणि खालच्या ग्लासमधून सुद्धा फ्रेश हवा, व्हेंटिलेशनचा तर प्रश्नच नाही. अगदी प्रॉपर असणार आहे. जेवण करत करत बाहेरच्या व्ह्यूची मजा सुद्धा घेता येणार आहे. आणि हो, एवढा सुंदर स्कायडेक अर्थात बाल्कनी आहे ना, तुम्हाला मजा येऊन जाईल. चला आता तिकडे जाऊन बघूया. अँड दिस इज द स्टँडर्ड ऑफ बालेवाडी. बालेवाडीमध्ये तुमचं स्वतःचं घर, डुप्लेक्स 3BHK प्रायव्हेट अपार्टमेंट, डबल हाईटची एवढी भारी बाल्कनी, एवढा स्पेस. मला वाटतंय एखाद्या बेडरूमपेक्षा तरी कमी नाहीये. कारण 13x8ची बाल्कनी आजकाल कुठे बघायला मिळते, ती सुद्धा एवढ्या भारी हाईटमध्ये. बाहेरून सुद्धा तेवढीच भारी दिसेल. 32 फ्लोअर्सचं हे टावर असणार आहे, जिथे तुम्हाला टॉप फ्लोअरवरून एवढा भारी पॅनोरॉमिक बालेवाडी हाय स्ट्रीटचा व्ह्यू मिळेल. हायवे दिसेल, मेट्रो दिसेल. कमाल लाईफस्टाईल असणार आहे. इवन इथे मिळणाऱ्या ॲम्युनिटीज सुद्धा तेवढ्याच भारी आहेत बरं का. मी बाहेर तशा तुम्हाला सर्व ॲम्युनिटीज एक्सप्लेन केलेल्याच आहेत,
पण खरंच सांगतो, ॲम्युनिटीज सोबत जर असा स्कायडेक किंवा बाल्कनी असेल तर त्यात सुद्धा एक वेगळा फील आहे. प्रत्यक्ष येऊन बघण्यात पण एक आणखी वेगळीच मजा आहे. आणखी एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर नक्कीच आत्ताच तुमच्या असणाऱ्या गेट सेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मंडळी, बेल आयकन सुद्धा दाबून ठेवा, कारण असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच राहू. आता कसं आहे ना, आपण शेवटी मराठी माणसं आणि आपण भारतात राहतोय, तर भारतीय संस्कृतीनुसार सर्वांनाच घर वास्तू कंप्लायंट हवं असतं. म्हणून ही जी बाल्कनी आहे ती ईस्ट साईडला आणि वेस्ट साईड पासून आपली एंट्री म्हणजे ईस्ट वेस्ट फेसिंग तर आहेच, पण संपूर्ण घराचं लेआउट सुद्धा अगदी तसंच वास्तू कंप्लायंट आहे. लेआउट बघायचं असेल तर खाली व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा. आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला याचं लेआउट, युनिट प्लॅन सर्व काही पाठवतील. पण माझी इच्छा आहे की तुम्ही इथे यावं आणि या किचनमध्ये मिळणारं सरप्राईज बघावं. सोबतच या बाजूला तुम्हाला वरती जाण्यासाठी स्टेअर्स आहेत आणि मागे एक बेडरूम. पण अगोदर इथं आपण बघूया ते तुमचं सुंदर असं किचन, जे तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे. फक्त फ्रीज नाही मिळणार, पण हे पॅरलल किचन प्लॅटफॉर्म, स्क्वॉट्सचे या किचन ट्रॉलीज, कॅबिनेट्स, किचन हॉब, चिमनी सगळंच, आणि सरप्राईज सुद्धा आहे ते दाखवतो. भारतात पहिल्यांदा असं काहीतरी तुम्हाला घरामध्ये बघायला मिळणार आहे. पण आता या आणि इथला हा तुमचा ड्राय एरिया तर बघून घ्या, जो तुम्हाला अगदी सेपरेट मिळणार आहे. इथे सुद्धा तुम्हाला एक सिंक देण्यात आलेला आहे आणि इथे आज सुद्धा सिंक आहे. ते सिंक हाऊस हेल्पला, युटेन्सिल्स वॉश करण्यासाठी आणि इथे कुकिंगसाठी, व्हेजिटेबल वॉशिंगसाठी. पण नेमकं सरप्राईज काय? ॲज इट इज किचन हे एक वेगळं सरप्राईज आहे. पण इथे बघा, इथे तुम्हाला भारतात पहिल्यांदा कुठल्या तरी रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये घरामध्ये डेव्हलपरकडून दिला जाणारा स्कायलूम तुम्हाला मिळतोय. तुमच्या मूडनुसार इथले लाईट्स चेंज होतील, ऑन होतील, ऑफ होतील, अशा प्रकारे तुम्ही याला कंट्रोल करू शकता. हा कंट्रोल तुम्हाला इथे मिळतो. हा तुम्ही कुठेही हँग करू शकता आणि यावरून असं आफ्टरनूनचा लुक तुम्ही चेंज करू शकता. किंवा मग याला एका मोडवरती तुम्ही सेट केलं तर हा बाहेरच्या वेदरनुसार आतल्या घरातलं लाईट सेट करेल. म्हणजे तुम्हाला वाटेल की ओपन रूफच्या किचनमध्ये तुम्ही कुकिंग करताय. लेवल सुद्धा ॲडजस्ट करू शकता. एवढ्या सगळ्या गोष्टी ओपन किचन, किचनच्या समोर मिळणारी ही लॉबी आणि समोरच असणारा हा स्पेस. हा स्पेस म्हणजे इथे तुम्ही क्रॉकरी युनिट डिझाईन करू शकता. इवन इथे तुम्हाला स्टोरेज स्पेस सुद्धा डिझाईन करता येणार आहे. काय बघताय? या स्टेज वरती जाऊन बघायचंय? अहो बघूया ना. पण या अगोदर खालची बेडरूम दाखवतो, हे कॉमन वॉशरूम दाखवतो. अर्थात काही लोक याला पावडर रूम सुद्धा म्हणतात, पण हे पुरेपूर अगदी तुम्हाला वॉशरूम सारखं मिळणार आहे. या पावडर रूममध्ये तुम्हाला एक बेसिंग मिळून जातं. सर्व टोटो अँड हॅन्ड्स ग्रोहेच्या फिटिंग्स असणार आहेत. घर प्रीमियम तर फिटिंग सुद्धा प्रीमियम. अगदी मोठ्या साईजचं असं हे पावडर रूम तुम्हाला मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही इथली मास्टर बेडरूम बघाल ना, तर तुम्हाला खरंच वाटेल माझी मास्टर बेडरूम सुद्धा अशीच असली पाहिजे. आता जेव्हा तुमच्या या डुप्लेक्स मधल्या ग्राउंड फ्लोअरचीच बेडरूम तुम्हाला अशी मिळेल, तर विचार करा बाकी वरच्या फ्लोअरच्या बेडरूम मध्ये तुम्हाला आणखी काय काय बघायला मिळणार आहे. एक्साइटेड आहात ना? तर बघून घ्या अगोदर ही तुमची 14x11ची फर्स्ट मास्टर बेडरूम. खूप जास्त स्पेस, एकदम कम्फर्टेबल इंटेरियर डिझाईन करता येणार आहे आणि ॲक्च्युअल सायझेसचं इंटेरियर आहे बरं का. कारण स्पेशियस बेडरूम आहेत. इथे तुम्हाला वेगळं काही दाखवायची गरजच नाही आहे. प्रत्यक्ष येऊन बघाल तर कळेलच. या बाजूला अगदी बाल्कनीचा फील देणारी ही फुल लेंथ अशी विंडो. पण बाल्कनी आणखी एक बघायची बाकी आहे आणि इथे असणार आहे या मास्टर बेडरूमचा हा मास्टर वॉक इन वॉर्डरॉब, जो ॲक्च्युअल वॉक इन वॉर्डरॉब आहे. दोन्ही बाजूने तुम्ही असंच वॉर्डरॉब डिझाईन करू शकता. आणखी एक वॉक इन वॉर्डरॉब तुम्हाला मिळणार आहे पुढच्या बेडरूममध्ये. आणि या बाजूला तुम्हाला एक प्रीमियम असं अटॅच्ड वॉशरूम विथ सेम प्रीमियम टोटो अँड ग्रोहेच्या फिटिंग्स. अगदी भारी अशा थीममध्ये वॉल टाईल्स सर्व वॉशरूममध्ये वेगवेगळ्या आहेत. युज्युअली सगळीकडेच बघायला मिळत आहेत त्या. पण ना, खरी मजा आहे ना ती बघताना या डुप्लेक्सच्या वरच्या फ्लोअरवरती येणार आहे. वरचा फ्लोअर बघायचा आहेच, पण त्या अगोदरच सांगतो तुम्हाला की इथे खालच्या फ्लोअरवरचं युनिटचं लेआउट आणि वरचं अगदी वेगळं आहे, डिफरंट आहे. एक्साइटेड जसे तुम्ही आहात तसा मी पण आहे. या स्टेअर्सवरती तुम्हाला अशाच क्वाड्सच्याच या फ्लोरिंग मिळणार आहेत. त्याचबरोबर हे ग्लास फसाड्स तुम्हाला असेच मिळणार आहेत, कारण प्रीमियमनेस तेवढाच लॉंग लास्टिंग आणि टिकून असायला हवा. हा पार्ट तसा इंटेरियरचा आहे, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार डिझाईन करू शकता. पण
माझं काय म्हणणं आहे, ऑलरेडी इथले फिटिंग्स, हाईट, साईजेस एवढं प्रॉपर दिलेलं आहेत ना, तर तुम्ही सध्याला हा जो भाग आहे तो असाच ओपन ठेवा. म्हणजे डुप्लेक्सचा जो फील आहे, जो एअरी वाईब आहे, तो तुम्हाला मिळत राहील. एक ग्रँड व्ह्यू आणि फील तुम्हाला येत राहील. त्यामुळे असंच ठेवा. आणि ही आलेली आहे वरच्या फ्लोअरची आपली लॉबी. इथं तुम्हाला तुमचं कॉमन वॉशरूम मिळणार आहे आणि इकडे असणार आहे तुमची सेकंड बेडरूम, अर्थात कॉमन किंवा किड्स बेडरूम. आता डुप्लेक्स बघतोय तर बहुतांश जणांना असा प्रश्न पडला असेल की नेमकी खालच्या लिव्हिंग एरियाची हाईट तर 21 फूट आहे, तर मग बेडरूमची हाईट किती आहे? तर प्रॉपर 10 फूट हाईट मिळणार आहे. तुम्ही इथे सेंट्रल AC सुद्धा फिट करू शकता. प्रॉपर फ्लोरिंग, असाच वॉर्डरॉब असणार आहे. सर्व गोष्टी एवढ्या भारी देण्यात आलेल्या आहेत की बेडरूमची साईज सुद्धा इथे सुद्धा तुम्हाला खूप स्पेशियस आणि मोठी मिळणार आहे. अगदी जसा हवा तसा प्रॉपर बेड डिझाईन करू शकता. 14 फुटांचीच तुम्हाला इथे लेंथ मिळून जाते. म्हणजे ही सुद्धा बेडरूम कुठल्याही मास्टर बेडरूमपेक्षा कमी नाहीये. पण आता कसं आहे ना, घरातील प्रमुख व्यक्तीची बेडरूम तशीच युनिक, डिफरंट आणि स्पेसिफिकेशनने भरपूर असते. तशीच ही असणार आहे तुमची अगदी प्रीमियम अशी लक्झुरियस मास्टर बेडरूम. आणि या बेडरूमच्या आत येताच ती एक मराठीतली म्हण आहे ना, राजाचं राजपण काल पण आज पण, अगदी तीच फील होते. कारण अगदी तशीच बेडरूम आहे. ग्रँड, स्पेशियस अँड ह्युमंगस. त्यातल्या त्यात इथलं इंटेरियर ते तर अजून बघण्यासारखं. इन्स्पायर होऊन तुम्ही घरात सुद्धा आयडियाज घेऊ शकता की असं इंटेरियर आपल्याला सुद्धा डिझाईन करता येईल का? तर अर्थात करू शकता. खूप स्पेशियस अशी बेडरूम आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे तुम्हाला विंडो मिळाली, पण वरच्या बेडरूमला मात्र ही तुम्हाला अटॅच्ड बाल्कनी मिळून जाते. या बाल्कनीमध्ये सुद्धा अगदी प्रीमियम असा फील आहे. तुम्ही हवा असल्यास याला ज्युलियट बाल्कनी सुद्धा म्हणू शकता. अर्थात एका कपलला उभे राहून तिथे कॉफी घेण्यासारखी, आरामात असं बसून निवांत वेळ घालवण्यासारखी बाल्कनी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे एअर फ्लो, फ्रेश हवा तर राहणारच आहे, पण या बाल्कनीमधून तुम्हाला व्ह्यू सुद्धा तेवढाच भारी मिळेल ना. म्हणजे खालच्या फ्लोअरची ती डबल हाईट आणि ही वरच्या फ्लोअरची तुमच्या मास्टर बेडरूमची मास्टर बाल्कनी. सोबतच मागेच असणार आहे हा वॉक इन वॉर्डरॉब, जो मी मगाशीच सांगितलेला. म्हणजे 2 वॉक इन वॉर्डरॉब्स, 2 मोठ्या मोठ्या बॅल्कनीज आणि हा 21 फूट हाईट सोबत लिव्हिंग असणारा डुप्लेक्स अपार्टमेंट. या बेडरूमला सुद्धा अटॅच्ड वॉशरूम आहे. इथे सुद्धा वेगळी थीम, डिफरंट लेआउट आणि सुंदर असं वॉशरूम. आणि हो, घर एवढं सुंदर आहे की मला वाटतंय की हे घर बघतच राहावं. तुम्हालाही असं जाणवतंय का की हा व्हिडिओ संपलाच नाही पाहिजे, आणखी पुढे काही असेल तर दाखवा? नक्कीच दाखवतो, पण अगोदर व्हिजिटला या. मी तुमच्यासाठी हजर राहील. तुम्ही नक्की येऊन बघा, अनुभवा. खूप भारी असणार आहे हे सर्व. मला एवढं जास्त आवडलंय. तर विचार करा, तुम्ही घर घेण्याचा विचार करताय, तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला घ्यायचं, स्वप्न पूर्ण करायचं, मग यायलाच हवं. त्यासाठी आम्ही कॅब फॅसिलिटी तुम्हाला फ्री देतोय. काय म्हणताय? कार्पेट एरिया आणि प्राइजेस सांगायचे विसरलो? नाही, विसरलो नाही हो, सांगायचे आहेत. आता तुम्हाला सांगतो, जो मगाशी बाहेर बघितलेला आपण 3 BHK ना, दुसरा सॅम्पल फ्लॅट होता, त्याचा कार्पेट एरिया 1201 स्क्वेअर फीट होता आणि त्याची किंमत सुरू होऊन जाते 1.95 CR ऑल इन्क्लुझिव्ह पासून. आणखी इथे 1442 स्क्वेअर फीटचा सुद्धा तुम्हाला 3 BHK मिळणार आहे, ज्याची प्राइसिंग इथे तुम्हाला 2.31 CR ऑल इन्क्लुझिव्ह मिळून जाते. आणि हा एवढा जबरदस्त लिव्हिंग एरिया आणि लेआउट असणारा, वास्तू कंप्लायंट असा 3 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट, 3 साइडेड ओपन वॉल शेअरिंग नसणारा, याचा कार्पेट एरिया माहिती आहे 1574 स्क्वेअर फीट. असायलाच हवा ना, मोठा फ्लॅट आहे. काय म्हणताय याची प्राइसिंग? मग हा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉल करा, तुम्हाला प्राइसिंग मिळून जाईल. आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला संपूर्ण गोष्टींमध्ये हेल्प करतील. मग मंडळी, काय म्हणताय, कधी येताय व्हिजिटला? अहो, बालेवाडी हायस्ट्रीट पासून फार जवळ आहे. त्यातल्या त्यात एवढे व्ह्यूज आणि एवढं सुंदर इथलं वातावरण आहे, इथे एवढा सुंदर फ्लॅट आणि सेल्स ऑफिस आहे ना, तुम्हाला मजा येऊन जाईल. जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. तर मंडळी, भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त प्रॉपर्टी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.